आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेहमीप्रमाणे एका महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून करिअरच्या संदर्भामध्ये स्टेप बाय स्टेप काही महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. परंतु आज जो व्हिडिओ आहे हा थोडासा वेगळा, हटकर आहे आणि तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट, वेळेचे व्यवस्थापन म्हणतो आपण त्याला. कारण माणसाच्या जीवनामध्ये वेळ किती महत्वाची असते. वेळेचं महत्व जाणणारी लोक किती पुढे निघून जातात. जी माणसं वेळेला महत्व देतात ती इतिहास घडवतात. आणि म्हणून आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय सुंदर, ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो, वेळेचं व्यवस्थापन म्हणतो. बाळांनो, कधी कधी काय होतं की आपली इच्छाशक्ती दांडगी असते आणि या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण खूप मेहनत घेत असतो, अफाट मेहनत घेतो. कारण त्या प्रकारची जिद्द, त्या प्रकारचा संकल्प आपण आपल्या मनामध्ये तयार केलेला असतो. परंतु कधी कधी काय होतं की आपल्याला जे करायचं असतं ते आपण त्यावेळेला न करता दिशाहीन पद्धतीनं करत राहतो आणि त्याचे जे परिणाम मिळतात ते परिणाम आपल्याला उलट स्वरूपामध्ये मिळतात. आणि म्हणूनच मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध असलेले जे 70 दिवस आहेत, जे विद्यार्थी सध्या नीटची एक्झाम असेल, सीईटीची एक्झाम असेल किंवा जेईची एक्झाम असेल, या एंट्रन्स एक्झामची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले जे 70 दिवस आहेत, या 70 दिवसामधलं तुमचं प्लॅनिंग कशा स्वरूपाचं असलं पाहिजे. अगदी या ठिकाणी तुम्ही सेकंदाला महत्व दिलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही मिनिटाला महत्व दिलं पाहिजे. या ठिकाणी तुमचं तासाचं प्लॅनिंग पाहिजे. या ठिकाणी तुमचं डे बाय डे नियोजन पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासातली निरंतरता टिकवून ठेवता येईल आणि तुमच्या मनामध्ये असलेलं तुमचं जे ध्येय आहे ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचा स्कोर कव्हर करता येईल. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन अगदी व्यवस्थितपणे करून देतो. घरी बसून असणारे पालक आणि तुम्ही अभ्यासाला महत्व देणारे गुणवान विद्यार्थी, या दोघांनी एकत्रित मिळून अगदी वेळेला प्राधान्य देऊन वेळेचा सदुपयोग करायचा. कारण आपल्याला सर्वांना माहित आहे की वेळ ही वाहत्या पाण्याप्रमाणे असते. ती जर एकदा निघून गेले तर ती आपल्याला परत मिळत नाहीये बाळांनो. आणि म्हणून ती जोपर्यंत आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत आपण तिचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. हे आपलं प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य ठरतं. पालकांनी सुद्धा या गोष्टीला खूप महत्व दिलं पाहिजे. आपल्या मुलांना ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे आपला मुलगा अभ्यास करतो की नाही, या गोष्टीकडे पालकांनी अतिशय बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. कारण कबीरदासांचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. त्याची एक खूप सुंदर पंक्ती आहे. कल करे सो आज, कल करे सो आज करे सो अब, पल में प्रलय होएगी भूरी करोगे कब. तुम्हाला उद्या जे करायचंय त्याचं नियोजन तुम्ही आज केलं पाहिजे. वेळ जवळ आलेली आहे
परीक्षा अगदी 1 तासावर येऊन थांबलेली आहे आणि तुम्ही जर भलं मोठं फिजिक्सचं, बायोलॉजीचं किंवा केमिस्ट्रीचं पुस्तक उघडून बसला तर बाळांनो हे आपल्याला शक्य होणार नाही. याचं आपल्याकडे प्री प्लॅनिंग असलं पाहिजे. कारण एका सेकंदाची, एका मिनिटाची किंमत काय असते हे आपल्याला आजपर्यंत आपण सिरियस घेऊन त्याच्यावर कधीही विचार केलेला नाही. मी तुम्हाला नक्की या ठिकाणी सांगायला विसरणार नाही की एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असेल आणि त्या व्यक्तीला वेळेवर जर आपण हॉस्पिटलमध्ये नाही पोहोचवलं तर त्या व्यक्तीला त्या वेळेची किंमत विचारा काय असते. एखाद्या खेळाडूला ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि केवळ 1 सेकंदामुळे त्याचा नंबर त्याच्यातून हुकलेला आहे, तो पराजित झालेला आहे. त्यावेळेला त्या खेळाडूला विचारा त्या वेळेची किंमत काय असते. एखादा विद्यार्थी परीक्षा देतोय आणि महत्वाचा प्रश्न त्यांना पाठीमागे ठेवलेला आहे, वेळ संपून गेलेली आहे आणि तो प्रश्न तसाच लिहायचा राहून गेला. त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला वेळेची किंमत विचारा. वेळ खूप अनमोल आहे बाळांनो, वेळेचं खूप मोठं मोल आहे आणि ज्यांनी आजपर्यंत जगामध्ये वेळेचं मोल जाणलं आणि वेळेनुसार प्लॅनिंग करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला बाळांनो, त्यांनी जीवनामध्ये खूप मोठे यश संपादन केलं. आज त्यांनी जगामध्ये इतिहास घडवला आणि तो इतिहास आपल्या समोर आहे, तो इतिहास आपण वाचतोय. त्याची अनेक अनंत उदाहरणं आपल्या समोर आहेत आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सुद्धा वेळेला खूप मोठं महत्त्व द्यायचंय. मी आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर हेच सांगणार आहे की तुमच्याकडे 24 घंटे, दिवसाचे 24 घंटे उपलब्ध आहेत. तुम्ही नीट सारख्या परीक्षेची, जेई सारख्या परीक्षेची, सीईटी सारख्या परीक्षेची तयारी करताय आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही या 24 तासाचं प्लॅनिंग किती नियोजनबद्ध पद्धतीने केलं पाहिजे. कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट तुमच्यासमोर सादर केली होती की बाळांनो, प्रत्येक वर्षी आपल्याला नीटची आणि सीईटीची तयारी करण्यासाठी मिळणारा वेळ हा खूप अपुरा असतो. क्रॅश कोर्सच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी 40 ते 45 दिवसामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणं, त्याच्या टेस्ट घेणं, हा प्रोग्राम कंप्लीट करणं आणि विद्यार्थ्याला परीक्षेसाठी तयार करणं हे आमचं प्लॅनिंग असतं. पण यावर्षी काही म्हणा, कोणत्या ना कोणत्या ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संकटामुळे आपल्याला मिळालेला वेळ हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या परीक्षा लांबणीवर गेल्या. हा 40-45 दिवसाचा कालावधी तर संपून गेलाच गेला, परंतु पुढील आपल्याला आपल्या परीक्षा लांबणीवर गेल्यामुळे 70 दिवस बोनस स्वरूपामध्ये आपल्याला मिळालेले आहेत. हे 70 दिवस कमी नाही आहेत बाळांनो. एखाद्या फ्रेशर विद्यार्थ्याला नीट परीक्षेमध्ये किंवा सीईटी मध्ये कमी मार्क्स मिळाले तर तो विद्यार्थी पुन्हा चांगले मार्क्स मिळवण्यासाठी 1 वर्ष रिपीट करतो आणि 1 वर्ष अखंडितपणे निरंतर स्वतःला वाहून घेतो, इतका अभ्यास करतो की पुन्हा त्यामध्ये चांगले मार्क्स मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. आज तुम्हाला ही संधी स्वतःहून उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी रिपीट करण्याची वेळ तुमच्यावर नाहीये. आज 70 दिवस तुमच्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं 24×70 तर बघा किती तास तुमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत. आणि म्हणून या प्रत्येक सेकंदाचं, प्रत्येक मिनिटाचं आणि प्रत्येक तासाचं, प्रत्येक दिवसाचं नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. अगदी व्यवस्थितपणे तुम्ही त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मी असं म्हणेन की तुम्ही ज्या ग्रुपचा अभ्यास करताय, तुमच्यापैकी आता काही विद्यार्थी मेडिकल फील्डमध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी आहेत, ते पीसीबीच्या माध्यमातून स्वतःला पुढे घेऊन जात आहेत. हे अगदी निश्चित आहे, कारण त्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करून भविष्यामध्ये एक चांगला डॉक्टर बनण्याची संधी आहे. तुमच्यापैकी काही विद्यार्थी आहेत जे पीसीएम ग्रुपला घेऊन पुढे जात आहेत. त्या विद्यार्थ्यांना पीसीएमच्या माध्यमातून पुढे इंजिनिअरिंग किंवा फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचा जनरल ग्रुप आहे, ते विद्यार्थी दोन्ही बाजूला प्रयत्न करत असतील. जर मिळालं तर मेडिकल क्षेत्रामध्ये,
तिकडे नाही मिळालं तर इकडे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, दोन्हीकडे नाही मिळालं तर फार्मसीमध्ये, तिथेही नाही मिळालं तर ॲग्रीमध्ये. अशा पद्धतीचंही काही जणांचं प्लॅनिंग असतं आणि या प्लॅनिंग बरोबर आपण स्वतःला पुढे घेऊन जात असतो. परंतु तुमचा ग्रुप कोणताही असू द्या, त्यामध्ये विषय तर 4 महत्वाचे आहेत. आपल्याला माहित आहे की फिजिक्स हा विषय महत्वाचा आहे, केमिस्ट्री हा विषय महत्वाचा आहे, बायोलॉजी हा विषय महत्वाचा आहे, मॅथमॅटिक्स हा विषय महत्वाचा आहे. या 4ही विषयांना घेऊन आपल्याला पुढे जायचे. मग या 4 विषयाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे? बाळांनो, ज्यावेळेस आपले ऑफलाईन क्लासेस बंद झाले, हे ऑफलाईन क्लासेस बंद झाल्याच्या नंतर विद्यानिकेतन ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ऑनलाईन क्लासेस सुरू केले. आम्ही एक स्वतःचं आपल्या विद्यानिकेतन अकॅडमीचं स्वतंत्र ॲप डेव्हलप केलं आणि या ॲपच्या माध्यमातून आम्ही डे बाय डे संपूर्ण विषयाचे चॅप्टर वाईज व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अविरतपणे करत आहोत. या कार्यामध्ये आम्ही कुठेही मागे पडलेले नाहीये आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आम्ही पोहोचवतोय. आणि राहिलेल्या 70 दिवसामध्ये सुद्धा आम्ही ते प्लॅनिंग केलेलं आहे की या 70 दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही व्हिडिओ पोहोचवल्यानंतर त्या चॅप्टरवर जी होणारी टेस्ट असते, ही टेस्ट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे आपल्याला नीट, सीईटी आणि जेईई परीक्षेमध्ये चांगलं यश संपादन करण्यासाठी आवश्यक असणारी जी साधन सामग्री आहे, ही साधन सामग्री फक्त ऑफलाईन क्लासेसच्या माध्यमातूनच मिळते. ही मूळ संकल्पना बाजूला ठेवून आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा ही यशस्वी करू शकतो. याचं एक चांगलं उदाहरण आम्ही विद्यानिकेतन ग्रुपच्या वतीनं तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आज आपल्या विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये प्रवेश निश्चित केलेले संपूर्ण विद्यार्थी हे ॲप डाउनलोड करून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत. काही विद्यार्थ्यांचे मला रिमार्क्स आलेले आहेत, काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत की सर, आम्हाला वेळेचं व्यवस्थापन, वेळेचं मॅनेजमेंट सुद्धा करून द्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करूया, कारण आम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला डे बाय डेचं नियोजन या ठिकाणी करू. बाळांनो, डे बाय डेचं नियोजन करत असताना या ठिकाणी सर्वात महत्वाचा विषय आहे की सर्वात प्रथम तुम्ही दिवसाचं नियोजन करत असताना आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजल्यापासून करा. मी असं म्हणेन की तुम्ही 12वी सायन्सचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही सकाळी 4:30ला उठले पाहिजे, म्हणजे पाहिजेच. 4:30ला उठून तुम्ही अर्ध्या तासामध्ये तुमचे वैयक्तिक काय काम असतील ती संपूर्ण कामं उरकून घेऊन तुम्ही 5ला स्टडीला बसला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचा पीसीबी ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांना मी असं या ठिकाणी एक महत्वाचा संदेश देईल की त्या विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम सकाळी बायोलॉजी या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि 5 ते 6, 6 ते 7 2 तास बायोलॉजीचे व्हिडिओ जे आहेत आम्ही सेंड केलेले, ते संपूर्ण व्हिडिओ अतिशय बारकाईने व्यवस्थितपणे एकांतात बसून ऐकले पाहिजे. हे संपूर्ण लेक्चर व्यवस्थितपणे त्या 2 तासामध्ये ऐकायचं. त्याच्यानंतर तुम्ही 1 तासाचा ब्रेक घ्या. तुमचा 1 तासाचा ब्रेक झाला की तुम्ही 8ला परत सुरुवात करा. 8 ते 9, 9 ते 10, म्हणजे 8 ते 10 या 2 तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही सेकंड पेपर, ज्याला आपण केमिस्ट्री म्हणतो, हा केमिस्ट्री पेपर हातामध्ये घ्या. केमिस्ट्रीचे व्हिडिओ ओपन करा आणि केमिस्ट्रीचे व्हिडिओ साधारणपणे 1 चॅप्टर तुम्ही व्यवस्थितपणे त्या 2 तासाच्या कालावधीमध्ये संपूर्णपणे आपण टीच केलेला जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे तो व्यवस्थितपणे ऐका. त्याच्यानंतर थोडीशी 15 मिनिटाची विश्रांती घ्या, अर्धा तासाची विश्रांती घ्या. 10:30 वाजता नंतर तिसरा विषय हातामध्ये घ्या. 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30, 12:30 पर्यंत तुम्ही फिजिक्स या विषयाला प्राधान्य द्या. फिजिक्सचे व्हिडिओ बघा, त्यातले बारकावे असतील. हे व्हिडिओ ऐकत असताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही कागदावर टिप्पणी करून ठेवा आणि वेळोवेळी तुमच्याकडे डेअरिंग असली पाहिजे. तुम्ही निर्भीड झाले पाहिजे. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत असताना एखादी कन्सेप्ट समजलेली नसेल तर ती कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्ही परत त्या टीचर्सला फोन करा. तुमच्यासाठी ते 24 तास अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. आम्ही त्या पद्धतीची सोय केलेली आहे आणि त्यांना ती अडचण विचारून पुन्हा तुम्ही काय करा की तुमची आलेला अडचण दूर करून घ्या आणि अभ्यासातली ज्याला गती म्हणतो ती गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. किती छान अभ्यास होईल या पद्धतीने.
त्यानंतर दुपारी 1-2 तास विश्रांती घ्या. विश्रांतीची सुद्धा गरज आहे. कारण माणूस ज्या पद्धतीने शारीरिक कष्ट करतो आणि थकतो त्या पद्धतीने मानसिक कष्ट सुद्धा केल्यानंतर माणसाला थकवा येतो. दुपारच्या वेळेमध्ये 1-2 तास आराम करा. शांतपणे व्यवस्थित एक झोप घ्या. थोडासा हलका नाश्ता करा. उठा, व्यवस्थितपणे फ्रेश व्हा आणि 3 वाजता परत अभ्यासाला लागा. 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 या 3 तासाच्या कालावधीमध्ये, जो 3 तासाचा कालावधी आहे, या 3 तासाच्या कालावधीमध्ये या तिन्ही विषयाचे जे MCQs आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, की जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात त्या टाईपचे क्वेश्चन्स, या क्वेश्चनचा आढावा घ्या. तुमच्याकडे आम्ही नोट्स दिलेले आहेत. त्या नोट्समध्ये ते क्वेश्चन पुरेशा स्वरूपामध्ये आहेत. एक क्वेश्चन घ्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही दररोज 100 क्वेश्चन सोडवा, परंतु एक सुपर 30, सुपर 20 अशी एक सिरीज तयार करा. सुपर 40, सुपर 50 अशी एक सिरीज तयार करा. आपापल्या बौद्धिक क्षमतेनुसार आपल्याला किती MCQ त्यातले सोडवता येतात याचा ट्राय करा, प्रयत्न करा आणि ते MCQ सोडवून घ्या. MCQ सोडवल्यानंतर तुम्हाला कुठं अडचण येते, कुठं एखादा प्रश्न तुम्हाला अवघड जातो, तुमच्या माहितीतला नसलेला एखादा प्रश्न असेल तर तुम्ही ताबडतोब त्याची नोंद करून ठेवा आणि तुम्ही त्या शिक्षकांना परत काय करा, फोन करून विचारा. तुम्हाला शिक्षक तुमचं समाधान करण्याचा 100% प्रयत्न करतील. या पद्धतीचं नियोजन तुमचं 3 तासाचं झाल्याच्या नंतर तुम्ही अगोदरच्या दिवशी जो अभ्यास केला आहे त्याच्यावर तुम्हाला आम्ही टेस्ट पाठवलेली असते आणि या टेस्टचा टायमिंग तुम्ही हा संध्याकाळचा राखून ठेवायचा. संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये ती टेस्ट सोडवायची. त्या टेस्टची आन्सर की आम्ही दुसऱ्या दिवशी पाठवतो. आन्सर की आल्याच्या नंतर चेक करून पाहायचं किंवा मला हा 30 प्रश्नांचा पेपर पाठवलेला आहे. जर समजा CETचा असेल तर 30 पैकी मला किती मार्क्स मिळाले, कारण प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असतो. जर नीटचा प्रश्न असेल किंवा नीटचा पेपर असेल तर प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स असतात. माझे किती बरोबर आले, किती चुकले, निगेटिव्ह सिस्टीम मध्ये मायनस केल्याच्या नंतर मला किती मार्क्स मिळाले याचं मूल्यमापन करा. स्वतःचा आपला ग्राफ वाढतो आहे की कमी होतो आहे, का स्थिर राहतो आहे, माझ्यामध्ये काही प्रगती होते की नाही, या गोष्टीचं थोडंसं मूल्यमापन करा. घाबरून जायची गरज नाही. बाळांनो, घाबरून जायची गरज नाही. जर तुमच्याकडे इतकं परफेक्ट प्लॅनिंग असेल ना तर एक दिवस असा असेल की 70 दिवसानंतर तुम्ही परीक्षेला इतकं समर्थपणे आणि इतकं निर्भीडपणे सामोरे गेलेले असाल की त्या दिवशी तुम्ही मला फोन करायचा आणि सांगायचं, सर खरोखरच तुम्ही दिलेल्या प्लॅनिंग प्रमाणे आम्ही व्यवस्थितपणे नियोजन केलं आणि त्या नियोजनाचा आम्हाला एवढा मोठा फायदा झाला की मला पेपर इतका सोपा गेला की मी ती शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. हे फोन तुमच्याकडून मला ऐकायला मिळाले पाहिजे आणि मी ती अपेक्षा करून आहे. का तर गरज आहे, काळाची गरज आहे. आपण या कॉम्पिटिशन मध्ये उतरलोय. आपल्याला शिकण्यासाठी अन्य शाखाही होत्या. आपण सायन्स शाखेची निवड का केली, तर मला भविष्यामध्ये काहीतरी एक चांगलं वेगळ्या पद्धतीचं करिअर करायचंय, एक चांगलं ध्येय मला साध्य करायचंय. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सायन्स शाखेची निवड केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं काय केलं पाहिजे, त्याला क्रॅक केलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण त्याला कव्हर करून पुढे सरकलं पाहिजे. या ठिकाणी ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आज आपण पाहतोय की याच्या अगोदर आम्ही नेहमी सांगायचं विद्यार्थ्यांना की मार्गदर्शन करत असताना, वेळेचं व्यवस्थापन करत असताना, वेळेमध्ये तुमचं डे बाय डे प्लॅनिंग करत असताना याच्यामध्ये तुमचे शत्रू कोण आहेत त्यावेळेला आम्ही त्याची एक यादी बनवत होतो आणि ह्या यादीमध्ये आम्ही सांगायचं की दूरदर्शन तुमचा शत्रू आहे, इंटरनेट तुमचा शत्रू आहे, व्हॉट्सअप तुमचा शत्रू आहे, फेसबुक तुमचा शत्रू आहे, तुमचे मित्र तुमचे शत्रू आहे. हे अभ्यासामधले शत्रू आहे. पण हे कधी शत्रू आहे, एखाद्या गोष्टीचा वापर जर आपण अतिरेक स्वरूपामध्ये केला, अतिरिक्त केला आणि त्याचा गलत यूज जर आपण केला तर ते 100% आपल्या अभ्यासाचे शत्रू आहे. व्हॉट्सअप मध्ये मी असं म्हणेल की या ठिकाणी गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग हे मेसेज आपण नेहमी पाठवत असतो, काही गरज नाही. व्हॉट्सअपचा ग्रुप आपण विद्यानिकेतन ग्रुपचा बनवलेला आहे. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पेपर आम्ही सेंड करतोय.
हिंट्स आम्ही सेंड करतोय, आम्ही ट्रिक्स पाठवतोय, त्या हा व्हॉट्सअपचा चांगला फायदा, हा लाभ झाला. पण तुम्ही त्याच वेळेला ती गोष्ट बाजूला ठेवून जर एखाद्या मित्राबरोबर जर तुम्ही चॅटिंग करत बसत असाल, तासन तास त्याच्यामध्ये घालवत असाल, तर 100% ते व्हॉट्सअप तुमच्यासाठी शत्रू आहे. जर इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेटचा यूज हे व्हिडिओ पाहण्यासाठी करताय, आम्ही कोचिंगचे व्हिडिओ जे पाठवतोय ते व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अभ्यासासाठी करताय, तर ते इंटरनेट तुमचा मित्र आहे, फ्रेंड आहे तो. पण त्याच इंटरनेटचा वापर जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत असाल, तर त्या ठिकाणी तो तुमचा शत्रू आहे. एखाद्या मित्राबरोबर गप्पा मारत असताना तुम्ही अभ्यासाच्या बाबतीमध्ये गप्पा मारताय, कारण ही वेळ इतर गप्पा मारण्याची नाहीये. 70 दिवसानंतर तुम्हाला भरपूर कालावधी मिळणार आहे. तर बाळांनो, तो मित्र सुद्धा तुमचा शत्रू आहे. फक्त अभ्यासाच्या बाबतीतच तुमच्या बरोबर जर तो गप्पा मारत असेल, अभ्यासाच्या बाबतीत जर तुमच्या बरोबर तो चर्चा करत असेल, अभ्यासाच्या बाबतीमध्ये जर तो तुम्हाला दिशा देत असेल, तर तो तुमचा 100% खरा मित्र आहे. आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी अवॉइड करायच्या, आपल्याला टाळायच्या आहेत. कारण मी तुम्हाला सांगत आलोय की वेळ ही वाहत्या पाण्याप्रमाणे आहे, ती एकदा निघून गेली की परत येत नाहीये. वेळेचं महत्व जाणून घ्या. वेळेचं महत्व जाणून ज्या पद्धतीने मी हा टाइम टेबल तुमच्या समोर सादर करतोय की सकाळी 5 पासून संध्याकाळी 10 पर्यंत जास्त पण लोड घेऊ नका. कारण या ठिकाणी शारीरिक कष्टाबरोबर ज्या पद्धतीने आपण मानसिक कष्ट करतो, मानसिक कष्ट केल्यानंतर सुद्धा माणसाला थकवा येत असतो. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काही छोटेसे ब्रेक मी दिलेले आहेत. त्या ब्रेक प्रमाणे स्वतःला काय करा, थोडंसं स्थिर करण्याचा प्रयत्न करा. थोडं फ्रेश व्हा, हलकासा नाश्ता घ्या, इतरत्र ठिकाणी थोडंसं बाहेर फेरफटका मारा आणि स्वतःला फ्रेश करून पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा. बघा, तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. तुम्ही हे 10 दिवस करा आणि 11व्या दिवशी मला फोन करून सांगा की सर खरोखरच याच्यामध्ये खूप मोठा फायदा झाला, की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतोय, तर त्याची खूप मोठी आम्हाला या ठिकाणी ज्याला लाभदायक आपण असं म्हणतो, लाभदायक गोष्ट आमच्या निदर्शनास दिसून येते. आणि माझी पालकांना विनंती आहे की पालकांनी सुद्धा या गोष्टीवर अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी कामासाठी वेळ दिला पाहिजे, कारण ती यशाची किंमत आहे. विद्यार्थ्यांनी कामासाठी वेळ दिला पाहिजे, कारण ती यशाची किंमत आहे. विद्यार्थ्यांनी विचारासाठी वेळ दिला पाहिजे, कारण ते शक्तीचे उत्तम स्थान आहे. तुम्ही खेळण्यासाठी वेळ दिला पाहिजे, कारण ते तुमच्या तारुण्याचं गुपित आहे. तुम्ही वाचण्यासाठी वेळ दिला पाहिजे, कारण तो ज्ञानाचा पाया आहे. आणि तुम्ही स्वप्नांना वेळ दिला पाहिजे, कारण ते तुम्हाला ध्येयाकडे घेऊन जाणारे वाहन आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा विचार करून वेळेला महत्त्व द्यायचं आहे. वेळ अतिशय महत्त्वाची आहे बाळांनो. वेळेशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट या ठिकाणी साध्य होत नाहीये. म्हणून टाइम मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, या जगामध्ये ज्यांनी टाइम मॅनेजमेंट केलं, एपीजे अब्दुल कलामांनी खूप सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, लाईफ अँड टाइम आर व्हॉट बेस्ट टीचर. लाईफ अँड टाइम आर वर्ड्स बेस्ट टीचर. लाईफ टीचर अस टू मेक गुड यूज ऑफ टाइम. लाईफ टीचर्स अस टू मेक good use of time and time teaches us the value of life. हे एपीजे अब्दुल कलामांचं वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेला या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण जीवनामध्ये आपण नेहमी काय करत असतो की कधीही आपल्याला काही विचारली एखादी गोष्ट, कारण कसं आपण इतके व्यस्त असतो की त्या व्यस्ततेमध्ये एखादी गोष्ट जर तो अभ्यास केला का बाळा असं जर म्हटलं तर मला वेळच मिळत नाही, हे आपण कारण सांगत असतो. हे कारण आपण कधी सांगतो, तर आपल्याकडे वेळेचं मॅनेजमेंट नसतं, वेळेचं व्यवस्थापन नसतं. आणि वेळेचं व्यवस्थापन नसतं म्हणून आपण हे कारण सांगत असतो. पण आज व्यवस्थापन करण्याची गरज आहे. ह्या 70 दिवसाचं प्लॅनिंग तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने तयार करायचे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्ही बघा, करून बघा. तुम्ही सर्वांनी आजपासून सुरुवात करा. उद्या नाही, कल करे सो आज, आज करे सो अब, बल में प्रलय होएगी बहुरी करोगे कब. कबीरदासांचं सुंदर वाक्य आहे. जे उद्या करायचंय ते आजच सुरुवात करा. आणि तुम्ही जर ते आज सुरुवात केली तर 100% तुम्हाला
यश तुमच्या डोळ्यासमोर दिसायला सुरुवात होईल. यश तुमच्या डोळ्यासमोर असेल आणि ते तुम्हाला दिसेल की आपण हे मिळवू शकतो. एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये निर्माण होईल, एवढी शक्ती, एवढी जिद्द तुमच्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला सर्वांना आश्वस्त करू इच्छितो, सर्वांना एक नम्र आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी अतिशय व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून कुठल्याही प्रकारचं कारण न सांगता व्यवस्थितपणे अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. एक सुंदर ओळ आहे, खूप छान ओळ आहे. तुम्हाला एक छोटीशी कविता मी तुमच्यासमोर सादर करतोय की वेळेचं महत्त्व कसं असतं, काय असतं की लोक कारण कशा पद्धतीने सांगतात. मग ते कोणीही असतील, समाजातील लोक. एखादी गोष्ट आपण एखाद्या व्यक्तीला एखादं काम सांगितलं तर ती व्यक्ती ती काम टाळण्याचा प्रयत्न करते आणि ही काम टाळण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्या व्यक्तीला जर आपण विचारलं की हे काम तू का केलं नाही, तर त्या प्रश्नाचं उत्तर ते सहजपणे देतात की माझ्याकडे वेळ नव्हता. म्हणून एका कवीने खूप सुंदर कविता केलेली आहे. तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही, तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही आणि सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही. गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे, गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे, जेव्हा तुलाच गड्या हरण्यास वेळ नाही. आयुष्य तू तुझे तर जगतो खुशाल आहे, आयुष्य तू तुझे तर जगतो खुशाल आहे. आता जगाकडेही बघण्यास वेळ नाही, आता जगाकडेही बघण्यास वेळ नाही. मिटणार ना कधी, मिटणार ना कधी जे ते नाव दे यशाला, म्हण एकदा तरी की हरण्यास वेळ नाही, हरण्यास वेळ नाही. आयुष्य युद्ध आहे, आयुष्य युद्ध आहे, जिंकून एकदा घे. आयुष्य युद्ध आहे, जिंकून एकदा घे. सांगू नको पुन्हा की लढण्यास वेळ नाही, सांगू नको पुन्हा की लढण्यास वेळ नाही. म्हणजे वेळेचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या कवितेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सादर करण्याचं काम कवीने केलेलं आहे. की जीवनामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून जर अभ्यासाला लागला तर बाळांनो यश तुमच्यापासून कधीही दूर राहणार नाही. यश हे तुमच्या जवळ आहे, फक्त त्या यशाला तुम्हाला कवठाळायचंय आणि यशाला कवठाळून काय करायचंय, तुम्हाला व्यवस्थितपणे आपल्या देहाला व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी शेवटच्या क्षणी फक्त एकच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायला विसरणार नाही की तुमच्याकडे सहनशक्ती दांडगी असायला हवी, तुमच्याकडे सहनशक्ती दांडगी असायला हवी, तरच तुम्ही हे जग जिंकू शकता. तुमच्याकडे सहनशक्ती दांडगी असायला हवी, तरच तुम्ही हे जग जिंकू शकता. जर ती नसेल तर हे जग तुम्हाला हरवेल, जर ती तुमच्याकडे नसेल तर हे जग तुम्हाला हरवेल. काहीही झाले तरी जिद्द सोडू नका, आपण जिंकणार याच विचाराने कामाला सुरुवात करा. यश तुमचे आहे, ते तुम्हालाच मिळणार, तुम्हाला सोडून कोणालाही मिळणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विद्यानिकेतन ग्रुपच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. या प्लॅनिंग प्रमाणे सर्वांनी प्लॅनिंग करा आणि व्यवस्थितपणे अभ्यासाला लागा. बाळांनो यश तुमचं आहे, ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.